जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। विकासाचा अंबरनाथ पॅटर्न असा गाजावाजा करणाऱ्या अंबरनाथ शहरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाला असून याकडे पालिकेचे कोणतेही अधिकारी लक्ष देत नाहीयेत। अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावरच पत्र्याचे अनधिकृत गाळे उभारल्याची बाब माध्यमांनी 2 महिन्यांपूर्वी समोर आणली होती, परंतु अजूनही या गाळ्यांवर काहीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे दुसऱ्या खात्याचा अतिरिक्त चार्ज घेऊन बसलेले अतिक्रमण विभागाचे अधिकारी स्वतःच्या मूळ खात्याचं काम मात्र करतच नसल्याचं पाहायला मिळतंय। लोकनगरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात पत्र्याचे अनधिकृत गाळे बांधण्यात आले असून आणखी काही गाळे बांधण्यासाठी मातीचा भरावही करून ठेवण्यात आलाय। पण या गाळ्यांना जुन्या तारखांच्या नोटिसा देण्यापलीकडे अतिक्रमण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही। त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांचे हात नेमके कुठे दगडाखाली आहेत याचा मुख्याधिकाऱ्यांनी शोध घेण्याची आवश्यकता आहे। शहरातील अतिक्रमणाचा विषय निघाला की अंबरनाथ पालिकेचा अतिक्रमण विभाग भाजीवाले, फळवाले, फेरीवाले किंवा दुकानाबाहेर ठेवलेल्या जाळ्यांवर कारवाई करून दिखावा करतो, पण मुळात शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत गाळ्यांवर मात्र कारवाई करायला अतिक्रमण विभागाचे कर्मचारी धजावत नाहीत। उलट त्यांना तत्परतेने टॅक्स पावती देऊन इलेक्ट्रिक कनेक्शन मिळवून देण्यास मदत केली जाते। त्यामुळे मूळ विभाग आणि अतिरिक्त कार्यभार अशा दोन्ही ठिकाणची मलई डोळे मिटून खाणाऱ्यांवर आता नवे मुख्याधिकारी कारवाई करतात का हे पाहावं लागेल। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।